की काय नाही हे बघून त्याच्यावर निर्णय होईल पुढं काय. राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बैठक झालेली शंभूराज देसाईंच्या घरी, त्यानंतर भाजपला शह देण्यासाठीचा प्रयत्न चालला अशी चर्चा सुरू झाल्यानंतर कसं याकडे बघतात? नाही, मी परवा पण सांगितलं म्हणजे आज मला वाटतं पालकमंत्र्यांनी दुपारनंतर सगळ्यांना काहीतरी युतीच्या यांना सगळ्यांना बोलवलं आहे, मग त्यावेळेला चर्चा होईल. पण शेवटी जर म्हणजे युती जर झाली नाही तर प्रत्येकाला आपापले मार्ग मोकळेच आहेत लढायला. कुणी म्हणजे लढायचं कुणी थांबणार तर नाही आहे. निवडणूक आहेत, प्रत्येक पक्षाची ताकद आहे, भाजपची आहे, सेनेची आहे, राष्ट्रवादीची आहे, पवारसाहेब म्हणून सगळ्यांचीच आहे, मग काँग्रेस असेल, सगळ्यांचं आपापलं आहे. त्यामुळं शेवटी जर एकत्र होत नसलं तर प्रत्येकाची लढाईची तयारी पण आहे. आता याच्यामध्ये आज काय चर्चा होती, पालकमंत्र्यांनी काय बैठक बोलवली आहे, त्याच्यामध्ये काय चर्चा होती काय नाही हे पुढं त्याच्यातनं निर्णय होईल. बाबा बैठकीला तुम्ही जाणार? हां, तर दुपारी काय तर बैठक, आता मी खासदार साहेब उदयनराजे वगैरे आम्ही सगळे, मला वाटतं आता इंटरव्ह्यूच्या वेळेला गोरे साहेब पण येणार आहेत, सगळेच आम्ही असणार आहे. तर तिथं चर्चा होईल. मग त्याच्यातनं कुणी जायचं पक्षाच्या वतीनं, भाजपच्या वतीनं, हे थोडं आमच्या बैठकीत पण ठरवलं. जिल्ह्यात एक काल निर्णय झाला, शशिकांत शिंदे आणि विक्रम पाटलांची एक बैठक झाली आणि दोघांनी म्हणून ठरवलेलं आहे की आता दोन राष्ट्रवादी एकत्र म्हणून पुन्हा साताऱ्यात लढायचं आणि राष्ट्रवादीची ताकद पुन्हा प्रस्थापित करायची जिल्ह्यामध्ये. त्या फरक काय पडेल आता विद्यमान, कारण का सगळं भाजपमय आहे आपल्या जिल्ह्यात सध्या तरी. बघा, शेवटी कुणी एकत्र यावं न यावं हे ते प्रत्येकाचा त्यांचा निर्णय, आपण काय त्याच्यावर घेऊ शकत नाही. पण आम्हाला भाजप म्हणून आम्ही केलेल्या कामावर विश्वास आहे, आमच्या राज्याच्या नेत्यांवर आम्हाला विश्वास आहे. आत्ताच झालेल्या महानगरपालिकेतनं स्पष्ट संकेत आलेत की राज्यामध्ये म्हणजे मोदीजींचं नेतृत्व हे राज्यामध्ये पूर्णपणे मान्य आहे सगळ्यांना. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं जे काही मुख्यमंत्री म्हणून राज्यात काम चाललं आहे त्याचीही म्हणजे पोचपावती आहे. नगरपालिकेला पण हाच निकाल होता, नगरपालिकेला पण राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला मोठं बहुमत मिळालं. त्यामुळे शेवटी आम्हाला आमच्या कामावर विश्वास आहे, आम्हाला समोरच्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही. आम्ही काम जे केलं आहे, आज आमचे नेते देवेंद्र फडणवीस जे काम करत आहेत आणि आम्हाला सगळ्यांना जे काम करण्याची संधी त्यांनी दिली आहे ह्याच्यावर आम्हाला विश्वास आहे. आणि जिल्ह्यातसुद्धा आम्हाला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीला जिल्ह्यातले म्हणजे मतदार, आता काय म्हणजे जिल्हा परिषदचे जे आपले आहेत ते सुद्धा आम्हाला पुढं म्हणजे चांगल्या पद्धतीनं आम्हाला ताकद देतील ह्याची आम्हाला खात्री. जिल्हा परिषदेचा जो सातारा तालुक्याचा जे वातावरण बघता, सातारा जिल्हा परिषदेचा जो अध्यक्ष असेल तो दोन्ही राजांच्या विचारांचाच असणार आहे का दुसऱ्या कुठल्या तालुक्यातला असेल? नाही, असं हो, शेवटी भाजप म्हणून आम्ही लढतोय, त्यामुळं असं काही कुणाचं हे नाही. शेवटी जो निर्णय नंतर होईल, आता रिझर्वेशनमधलं अध्यक्षपद आहे तेव्हा जो निर्णय इलेक्शन झाल्यानंतर होईल तो अध्यक्षपदाचा निर्णय त्यावेळेला होईल. आज तर आमचं एकच आहे की पालकमंत्र्यांची आज बैठक झाल्यानंतर काय होईल, पण ते जरी समजा त्याच्यातनं काही तोडगा निघाला नाही निघाला तरी आमचं एक आहे की आम्हाला आमच्या भाजपच्या कामावर, आमच्या नेत्यांवर, मुख्यमंत्र्यांवर आणि जिल्ह्यात आम्ही जे काय सगळ्यांनी संघटना बांधली आहे, जी काय सगळ्यांनी या संघटना उभा करण्यामध्ये वेळ दिला आहे, याचा आम्हाला विश्वास आहे की आम्हाला चांगलं यश जिल्हा परिषदमध्ये मिळू शकतं.